इंग्रजांचं भारतावर राज्य आलं तेव्हापासून त्यांनी हा सिद्धांत निर्माण केला की आर्य नावाचे कोणीतरी आक्रमक इथे आले. त्याच्या आधीच्या भारताच्या कुठेही इतिहासामध्ये आणि भारतभर अशी काहीही जाणीव यत्किंचितही व्यक्त होत नाही. सिनोली हे ठिकाण आहे हरियाणातलं, सिनोली. तिथे आता उत्खनन चालू आहे आणि त्याच्यावरची पुस्तकं सुद्धा आली आहेत. सिनोलीचा कालखंड इसवी सन पूर्व 2000. जो अन्वयार्थ मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय त्यात अशा आर्य नावाचा काही वेगळा वंश नाही, ही रेशल टर्म नाही किंवा ही भाषिक लिंग्विस्टिक सुद्धा टर्म नाहीये. आर्य हा अस्सल मूळचा संस्कृत मधलाच शब्द आहे. आपलं काम अभ्यास सर्व बाजूंचा आणि त्या आधारावर स्वतंत्र विचार करून एक योग्य निष्कर्ष आणि तो योग्य मांडणे. सही हेच लागू आहे सिंधू संस्कृतीचा अन्वयार्थ लावणे. सिंधू संस्कृतीचा अन्वयार्थ लावणे. आर्किओलॉजी किंवा इतिहासाच्या संकेतानुसार मग जिचं वर्णन मूळचं आहे हडप्पा संस्कृती. कारण त्या सिंध प्रांतामध्ये लारकाना म्हणून प्रदेश, त्यामध्ये रेल्वे लाईन टाकायची होती. तर खरं म्हणजे की इथे काहीतरी विशेष आहे बहुधा प्राचीन इतिहास, असा पहिला अहवाल 1908, 9, 10 या वर्षांमध्येच आपल्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अभ्यासकांनी दिला होता. हा जो प्रदेश आहे हडप्पा आणि मोहेंजोदरोचा, तर इथे बहुधा प्राचीन इतिहासाचे काही विशेष अवशेष मिळणं शक्य आहे. पण काळाच्या ओघात त्याकडे काहीसं दुर्लक्ष झालं. 1923 के आते आते तिथे रेल्वे लाईन टाकायचं काम चालू होतं आणि त्यावरचे कामगार कुठून तरी जवळून एकदम तयार उत्तम एका स्टँडर्ड आकाराच्या भाजलेल्या विटाच आणत होते. तर अरे हे काहीतरी विशेष आहे हे ज्याला कळलं त्यांनी मग तपास केला की हे कुठून आणताय या विटा. तर ते म्हणले ते तिकडे तो ढिगारा आहे त्यातली माती कोरली की हे मिळतंय. त्याच्यापाशी एक ऐतिहासिक दृष्टी होती की अरे काहीतरी असणं शक्य आहे. म्हणून मग आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने नीट तज्ज्ञांची नेमणूक केली. ते तज्ज्ञ म्हणजे राखालदास बॅनर्जी. 1923 राखालदास बॅनर्जींनी तिथे नीट संशोधन करून पहिल्यांदा आधी हडप्पा सगळं उत्खनन करून एक अख्खं शहर आणि मग मोहेंजोदरो. तर सिंध मधल्या या मोहेंजोदरो, तर मोहेंजोदरो शब्दाचाच अर्थ आहे मृतांची टेकडी. हजारो वर्ष चालत आला तो पारंपरिक शब्द की ढिगारे तिथे टेकड्या आहेत मातीच्या. तर लोकभावना आणि लोकांच्या द्वारा चालत आलं नाव की हे मोहेंजोदरो म्हणजे ही मृतांची टेकडीच्या खाली एक दबलेलं काहीतरी मृतांची टेकडी. संशोधन झालं त्यावेळी वाटलं की एक अख्खी नवी संस्कृती समोर येते आणि आर्किओलॉजीच्या संकेतांनुसार उत्खननाची पहिली साईट जिथे सापडते ते नाव दिलं जातं त्या संस्कृतीला, म्हणून नाव हरप्पा संस्कृती. जसं महाराष्ट्रामध्ये पुराण पाषाणकालीन गाव सापडलंय, अश्मयुग पॅलिओलिथिक, ते गाव आहे जोरवे. जोरवे म्हणून त्याला प्राचीन नाव जोरवे कल्चर असंच दिलं जातं. तसं या 1923 मध्ये सापडलेल्या संस्कृतीला प्रथम दिलं गेलं नाव हरप्पा, पुढे मोहेंजोदरो, पुढे सापडत गेली इतर अनेक रोपड, कालीबंगन, धोलावीरा, बाणावली, लोथल चालूच राहिली सापडत. पहिल्या टप्प्यात वाटलं की ही सगळी सिंधू नदीच्या काठावर सापडत आहेत आणि समानता आहे म्हणजे ही सगळं मिळून एकच असली पाहिजे संस्कृती, म्हणून मग हरप्पाच्या जागी नाव घेणं चालू झालं सिंधू संस्कृती. पुढे काळाच्या ओघात आणि आता अंतिमतः वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालंय
की ऋग्वेदामध्ये ज्या सरस्वती नदीचं वर्णन आहे ती 100% ऍब्सोल्युटली त्या वर्णनानुसारचीच नदी खरंच एकेवेळी वाहत होती आणि ती शिवालिक पहाडी हिमालयाच्या तिथे उगम पाहून ती तो मार्ग आता सॅटेलाइटनी पण दाखवून दिला इमेजिंगच्या द्वारा ती पुढे राजस्थान मधनं पुढे गुजरात मधनं आखातामध्ये मिळत होती. आता हे सिद्ध झालंय. पण मधली 200 वर्ष आपल्याला सांगितलं गेलं की सरस्वती ही काल्पनिकच आहे, अशी काही नदी नाहीच आहे आणि हे सगळं मनगढंत आहे. ऋग्वेदांमध्ये नदीची वर्णन आहेत. पुढे अथर्व वेदामध्ये तर तिला नदी तमे, देवी तमे, अंबी तमे म्हणजे सर्वोच्च, की सर्वात मोठी नदी ही म्हणून तिची देवता. आणि मग दिसून आलं की नंतर सापडलेल्या हजारो आर्किओलॉजिकल साइट्स त्या जो सरस्वतीचा प्रवाह असला पाहिजे तिच्या 2 बाजूंच्या सापडल्या अधिक. आता वैज्ञानिक दृष्ट्या सरस्वती नदीचं अस्तित्व ही सिद्ध झालंय. आता वैज्ञानिक दृष्ट्या बिलकुल हे मान्य झालंय की वेदात वर्णन केलेली महाप्रचंड अशी सरस्वती नदी खरोखरच हजारो वर्ष वाहत होती आणि ऋग्वेदाचं शेवटचं मंडल त्यामध्ये वर्णन येणं चालू होतं की आता ती नदी आटत चालली आहे. आणि सॅटेलाइट इमेजरी आणि झालेल्या अभ्यासांनी सिद्ध केलंय की इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 1900 या काळामध्ये क्रमाक्रमाने सरस्वती नदी आटत गेली आणि ती संपत गेली. आता भारतातल्या आत्ता ज्या नदीचं नाव आहे घग्गर, तर सर्वसामान्यपणे मान्यता आहे की ती घग्गर हा त्या आटलेल्या सरस्वती नदीचा आत्ता शिल्लक असलेला प्रवाह आहे. नाव येताना त्याचं येतं घग्गर हाकरा. हे येण्याचं कारण नदी तीच, पण ती जेव्हा आत्ताच्या पाकिस्तानात प्रवेश करते, पाकिस्तान काल परवापर्यंत नव्हता आणि उद्या परवा पण असणार नाही. भारत था, है और रहेगा. पण ती घग्गर नदी आत्ताच्या भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तानात प्रवेश करते आणि पाकिस्तान एकही भारतीय नाव चालू ठेवत नाही म्हणून त्यांनी त्याला हाकरा म्हणतात. तिकडे नदी एकच, घग्गर हाकरा. आणि भौगोलिक दृष्ट्या या सरस्वतीला प्राचीन यमुना मिळत असे, सतलज आणि यमुना. पण हिमालयात झालेल्या भूकंपानंतर जे सगळं बदललं त्यांनी सरस्वतीचा प्रवाह आटत गेला आणि यमुना गंगेला मिळू लागली आणि सतलज सिंधूला मिळाली. या सगळ्याचे आता ऐतिहासिक पुरावे आहेत. ऐकत असताना मग तुमच्या मनाने तुम्हाला सांगायला पाहिजे की जी 200 वर्ष मांडणी केली गेली की आर्य नावाचे कोणीतरी बाहेरून कुठून तरी आले आणि इसवी सन पूर्व 1500, तर सांगतोय का तुमचा मेंदू तुम्हाला की म्हणजे त्यांनी सरस्वती नदी आटून गेल्याच्या 400 वर्ष नंतर येऊन आधीची हजारो वर्ष ती सरस्वती नदी कशी होती असं केलं वर्णन वेदात? की ते वर्णन करतायत तो तिला सरस्वती आणि भारतीय संस्कृतीतलंच ज्ञान, विद्या आणि कलेचं प्रतीक म्हणजे सरस्वती, कारण ते मूळचं सगळं फुललं तिथे. आणि तो ऋषी वर्णन जे करतोय की ती विशाल होत जाते, ती किती विशाल आहे तर मी नदीच्या एका काठावर उभं राहिलो तर दुसरा काठ दिसत नाही डोळ्याला. आणि आधुनिक गणनेनुसार मोजायचं झालं तर 17 किलोमीटर पात्र निघेल. हे सिद्ध झालंय. तेव्हा ना आक्रमण ना स्थलांतर. पण मग आधी हरप्पा आणि पुढे त्याचं नाव सिंधू केलं गेलं. आता त्यावर चर्चा चालू आहे की म्हणायचं तर मग तिचं योग्य नाव सिंधू सरस्वती, इंडस सरस्वती. त्याची आत्ता सापडलेली सगळ्यात मोठी साईट आहे हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातलं ठिकाण राखीगढी. राखीगढीवर गेली 8 ते 10 वर्ष संशोधन चालू आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजनीच केलं ते. ते डेक्कन कॉलेजचे आर्किओलॉजी विषयाचे तज्ज्ञ आणि कुलगुरू डॉक्टर वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि वारंवार त्यांनी सुद्धा निष्कर्ष सांगितलाय की राखीगढीतून काय गोष्ट सिद्ध होते की आर्यांचं आक्रमण नाही, स्थलांतर नाही. जे कोणी आर्य म्हणवणारे ते इथलेच, ते राखीगढीत सुद्धा दिसून येतात. आणि राखीगढीचा काळ जातो इसवी सन पूर्व 7000.
की असे टप्पे दाखवता येतात की एक प्राचीन काळी एक छोटं कदाचित गाव वस्ती आणि अशा गोल आकाराच्या झोपड्या काइंड ऑफ अशा करून लोक राहत असत आणि तिथून उत्क्रांती होत होत एक अत्यंत विकसित शहर. राखीगढी ही सिंधू सरस्वती संस्कृतीची सर्वात मोठी साईट आहे. ओके, किती मोठी आहे? हरप्पा आणि मोहेंजोदरो एकत्र केले तरी त्यापेक्षा राखीगढी मोठी आहे. तिथे काही माणसांचे सांगाडेही सापडलेत. त्याच्यावर डीएनए संशोधन पण झालंय आणि आता तर डीएनए संशोधनानेही दाखवून दिलंय की भारताच्या डीएनए मध्ये सुमारे गेली 65,000 वर्ष कुठलाही फंडामेंटल मेजर बदल नाही. खरा त्याचा अर्थ आहे की हे डीएनए जनुकीय संशोधन सुद्धा निदान इकडे बोट दाखवतंय की असे कोणी फार वेगळे असलेले आर्य नावाचे कुठून बाहेरून आले आणि क्रमाक्रमाने त्यांनी सगळंच ताब्यात घेत त्यांची संस्कृती लादली किंवा इथली असलेली आत्मसात पण करत गेले. तसं नाहीये. राखीगढी हेही प्राचीन शहर आहे, हरप्पा मोहेंजोदरो पेक्षा मोठं आहे. आता संशोधन पण चालू आहे, पण डॉक्टर वसंत शिंदे यांचाही निष्कर्ष आणि त्यातल्या डीएनए वरचं संशोधन दक्षिण कोरियातल्या विद्यापीठाच्या मदतीने झालं. त्यातले भारतीय तज्ज्ञ त्यातले डॉक्टर नीरज राय म्हणून आहे. तर डीएनएचं संशोधन करून त्या स्वतः डॉक्टर नीरज राय यांनी सुद्धा व्यक्त केलेला अभिप्राय आहे की भारताच्या जेनेटिक रचनेमध्ये तुम्ही जो तथाकथित आर्यांच्या आक्रमणाचा काळ म्हणून जो काही सांगताय, ओके, त्याच्या अलीकडे पलीकडे जेनेटिक रचनेत कोणताही मेजर बदल नाही. अजूनही पुस्तकं लिहिली जात आहेत की डीएनएच्या संशोधनावरूनही आर्यांचं आक्रमण सिद्ध होतं. अर्ली इंडियन्स असं नाव असलेला टोनी जोसेफ याचं पुस्तक आहे. त्याला मिळायची ती काही पारितोषिकं कारण देणार पण हेच. पुस्तक प्रकाशित तेच करणार, त्याचा परिचय पुस्तकामध्ये तेच देऊन हे पुस्तक कसं ग्रेट आहे सांगणार आणि ज्या बॉडीज पारितोषिकं देणार तेही हेच, असं सगळं करून. पण त्या पुस्तकामध्ये टोनी जोसेफने आर्ग्यू करायचा प्रयत्न केलाय की राखीगढीच्या संशोधनातून उलट आर्य अशा कुठून तरी बाहेरून आले, तो जीन सिद्ध होतो आणि दक्षिण भारतीय लोकांचा जीन वेगळा आहे, उत्तर भारतीय लोकांचा जीन वेगळा. अशा खूप उलट्या पालट्या अॅक्रोबॅटिक्स उड्या मारून त्यांनी त्याच्यावर युक्तिवाद मांडलाय. तो स्वतः डॉक्टर वसंत शिंदे यांनी खोडून काढलाय, तो स्वतः डॉक्टर नीरज राय यांनी खोडून काढलाय आणि याचे एक ज्येष्ठ अभ्यासक आहेत डॉक्टर श्रीकांत तळेगिरी, यांचं तर अख्खं पुस्तक आहे टोनी जोसेफचा सिद्धांत खोडून काढणार. टोनी जोसेफ हा हिंदू या वृत्तपत्राचा पत्रकार आहे. तो मूळचा इतिहास, आर्किओलॉजी आणि जेनेटिक्सचा मूळचा तज्ज्ञ नाहीये. डॉक्टर श्रीकांत तळेगिरी हे प्राचीन भारत त्यातलं सगळं संस्कृत वाङ्मय, वेद यांचे तज्ज्ञ अभ्यासक आहेत जागतिक दर्जाचे. तेव्हा त्यांनी ते खोडून काढूनही मांडलंय. पण पहिल्यांदा 1923 मध्ये जेव्हा हरप्पा आणि त्याला लवकरच मोहेंजोदरो सापडलं आणि तिथल्या रस्त्यावर मातीखाली दबलेला एक पुरुष, एक स्त्री आणि एक लहान मुलगा असे सांगाडे सापडले. त्यावेळी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्रमुख होता मॉर्टिमर व्हीलर. हे मी 1925चं सांगतोय. त्यांनी त्या सांगाड्यांवरनं ताबडतोब निष्कर्ष सांगितला की आक्रमक आर्यांनी केलेल्या ह्या कत्तली आहेत आणि त्यांनी ती संस्कृती खतम केली आणि स्वतःची लादली. मातीखाली रस्त्यावर दबलेले 3 सांगाडे. सांगाड्यांच्या स्ट्रक्चरवरनं 1925 मध्येही कळत होतं की यातला एक पुरुष आहे, एक स्त्री आणि एक लहान मूल आहे. डायरेक्ट निष्कर्ष की आर्यांनी कत्तली केल्या त्याचे हे पुरावे. म्हणजे खरं तर कमी आधारावर सुद्धा एकदम प्रचंड मोठे निष्कर्ष काढून जी मूळची इंग्रज, पाश्चात्य आणि मार्क्सवादी इतिहासकारांची मांडणी चालू होती आर्यांचं आक्रमण, तिची ताबडतोब त्यांनी पुष्टी करून टाकली. आणि स्वातंत्र्यानंतर अजूनही आपल्या पाठ्यपुस्तकात सांगितलं जातंय आर्यांचं आक्रमण. डायरेक्ट तरी सांगितलं जातं किंवा अजूनही इनडायरेक्ट सांगितलं जातंय. अजिबात खरं नाही. सिंधू पुढे सिंधू सरस्वती संस्कृती, तिचं सगळं संशोधन, तर ही एक हायली डेव्हलप्ड संस्कृती. विज्ञान तंत्रज्ञानाची जिनी प्रचंड प्रगती साधलेली होती. सुनियोजित शहरं, काटकोनात जाणारे रस्ते, नीट प्लिंथवर बांधलेली घरं, आणि जगातल्या कुठल्याही प्राचीन संस्कृतीमध्ये न सापडणारं ग्रेटेस्ट वैशिष्ट्य म्हणजे ड्रेनेज सिस्टीम शहरामध्ये. हे सगळं त्या शहरांच्या मध्ये प्राचीन आढळून येतं. आता तर खरं म्हणजे हेही दिसून येत आहे की त्या सिंधू संस्कृतीचं आधी वर्णन केलं की ही ताम्रकालीन
ब्रॉन्झ एज, आणि अजून लोखंडाचा शोध लागलेला नव्हता. आता कळत चाललंय की जी उत्तरकालीन सिंधू संस्कृती तिच्यात लोखंड होता असं मानायला जागा आहे. या लोकांना घोडा माहिती नव्हता आणि यांची शस्त्रास्त्र तांब्याची म्हणजे कच्ची होती. आक्रमक आर्य घोडा, त्यामुळे त्यांचा वेग जास्त आणि त्यांना लोखंडाचा शोध लागला होता म्हणून शस्त्र जास्ती पॉवरफुल, म्हणून त्यांनी पराभव केला. ही केली जाणारी ट्रॅडिशनल मांडणी सगळी निदान खोटी असणं शक्य आहे एवढे तर पुरावे तर निश्चितच समोर आलेत. आजचा न सुटलेला प्रश्न आहे की ही सिंधू संस्कृती नेमकी काय, आणि तो येऊन ठेपतो लिपीचा उलगडा अजून झालेला नाही. तेव्हा ती लिपी उजवीकडनं डावीकडे का डावीकडनं उजवीकडे, का पहिली ओळ अशी उजवीकडनं डावीकडे पण त्याच्यानंतरची ओळ डावीकडनं उजवीकडे, आणि मग या सगळे खुले आहेत विषय अजून. पण एक सिद्धांत निदान हा आहे जो S.R. राव हे अभ्यासक आहेत, यांनी त्या प्राचीन सिंधू लिपीचा अभ्यास करून त्यांचा सिद्धांत मांडलाय की या लिपीतूनच पुढे ब्राह्मी आणि मग ब्राह्मी मधून उत्तर आणि दक्षिण भारतातल्याही सर्व लिपी उत्क्रांत झालेत असा त्यांनी सिद्धांत मांडलाय. आता सर्वसाधारणपणे हे पण मानतात की सिंधू किंवा सिंधू सरस्वती संस्कृती तर बुवा ही म्हणजे काहीतरी नष्ट झाली काळाच्या ओघात, आणि मग आता आपण जिला म्हणतो भारतीय संस्कृती की जिची कदाचित पाळंमुळं अजूनही वेदात असल्याचं नाकारत नाहीत, नाकारता येत नाही, नाकारायचे प्रयत्न चालू असतात. तशी मांडणी पाठ्यपुस्तकात आहे, पण की ढोबळ मांडणी काय की काहीतरी सिंधू सिंधू सरस्वती नावाची संस्कृती होती ती नष्ट झाली आणि काळाच्या ओघात पुढेही जे कोणी आर्य आधीचं म्हणे आक्रमण ते खोटं ठरल्यावर म्हणे स्थलांतर ते तर सगळंच खोट, पण ती निर्माण झाली. या मांडणीलाही पूर्ण छेद जाणारी मांडणी आणि तसे पुरावे पुढे येत चाललेत. सिंधू संस्कृती आणि नंतरची भारतीय संस्कृती हिच्यामध्ये सलगता अनेक मुद्द्यांवर आढळून येते. उदाहरणार्थ शिव हा देव, शिव सिंधू संस्कृतीत आढळून येतो. पशुपती ही कल्पना आहे, त्याच्या मुद्रा आहेत आणि तज्ञांनी केले मान्य की हे हा पशुपती आहे. शिवलिंग ही संकल्पना आढळून येते. कालिबंगनचं सगळं आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन केलंय, जे स्वतः ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे DG डायरेक्टर जनरल होते BB लाल यांनी. त्यांनी तर दाखवून दिलंय की यज्ञ कुंड पण दिसून येतात, फायर अल्टार्स, यज्ञ की हे येत ही यज्ञ सिंधू संस्कृतीच्या मांडणीत यज्ञ कुंड पण दिसून येतात. सिंधू संस्कृतीच्या ज्या अनेक मुद्रा आहेत, आता बैल, तर सर्व वैदिक वाङ्मयामध्ये बैलाचं उदात्तीकरण पण आहे. बैल हे एक साधन पण आहे. पराक्रमी पुरुषाला नर पुंगव, पुंगव म्हणजे बैल. आता नंतर होताना मराठीत हा नुसताच बैल आहे हे निगेटिव्ह अर्थाने आहे, पण वैदिक मांडणीत सुद्धा त्या बैलाला एक उच्च स्थान आहे. शंकराच्या समोर पिंडीच्या समोरही तिकडे तोंड करून कायम असतो तो नंदी नावाचा बैलच आहे. तो बैल हे प्रतीक सिंधू संस्कृतीत सर्वत्र आहे. आणि एक सुप्रसिद्ध मुद्रा आहे सिंधू संस्कृतीची की ज्याच्यामध्ये हे असे पाय जोडलेला आणि हात असे आहेत त्याचे गुडघ्यावर, अशा ध्यानस्थ व्यक्ती, तिच्या डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा शिरपेच पण आहे आणि तिच्या भोवती काही लिपी आहे आणि काही ठरीव प्राणी किंवा निदान मी तुम्हाला एवढं सांगतो की काही अभ्यासकांनी मांडलंय की ही जी मुद्रा आहे हिचं ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या 64व्या सूक्तातली का 7व्या, मी थोडं मिक्सअप, नाही 64व्या, 7वी आणि 8वी ऋचा ह्याच्यात हे एक्झॅक्ट वर्णन आहे असं ते म्हणतात. की अभ्यासकांनी जरूर करावा, मी माझा करायचा तो केलाचा अभ्यास, पण त्यांनी मांडलंय की सिंधू संस्कृतीतली ती मुद्रा तिचं अस्सल जसंच्या तसं वर्णन त्या ऋग्वेदामध्येही आढळून येतं. तेव्हा आता एक पुढे आलेला निदान सिद्धांत तर हा आहे की मग वेद काळ आणि तो जो वेद काळ आहे त्याची भौगोलिक सगळी
त्याचा विस्तार जो आढळून येतो तो, आणि सिंधू सरस्वती संस्कृतीचा काळ आणि तिचा विस्तार हे एकच आहे. दोन्ही भूमी एकच, काळ एकच. यानंतर काही तज्ञांनी, मी ज्याला कॉमन सेन्स पण अत्यंत बुद्धिवान मुद्दा उपस्थित केलाय, त्या मुद्द्यातच उत्तर आहे. म्हणजे प्रश्न उपस्थित केलाय तो नुसता प्रश्न नाहीये, त्यात उत्तर आहे. लक्षात घ्या नीट, ब्रिलियंट मुद्दा आहे. एकच काळ, एकच भूमी. आणि सिंधू सरस्वतीच्या रूपाने ज्या संस्कृतीनी अत्यंत समृद्ध आणि अत्यंत विकसित असे आर्किओलॉजिकल पुरावे सोडले, ओके, पण नावाला म्हणावा असा एकही लिखित किंवा साहित्यिक म्हणजे लिटररी पुरावा नाहीच सोडला. लिटरेचर, की हिअर इज आर्किओलॉजी बट नॉट लिटरेचर. ओके, तोच काळ, तीच भूमी. पण वैदिक विचार केला तर दिसेल की तीही एक प्रगत संस्कृती आहे. एनसीईआरटी सांगत नाही ते, पण वेदांमध्ये व्यक्त होणारी प्रचंड प्रगत संस्कृती आहे. ठीक आहे, की ज्यांनी लिटरेचर सोडलं पण मागे आर्किओलॉजीचा एकही पुरावा नाही. सिंपल प्रश्न आहे की हाऊ कॅन दिस हॅपन. म्हणून आता अनेक जण या निष्कर्षापाशी जात आहेत की जी सिंधू किंवा सिंधू सरस्वती संस्कृती तीच आहे वैदिक संस्कृती, असा एक सिद्धांत मांडला जातो. आणि त्याला पुष्टी करणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक शेकडो तरांचे सुद्धा पुरावे आहेत. तरी हे सारांश रूपाने मांडून मी तुम्हाला सांगेन की यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षेत जर प्रश्न आला यातला कुठलाही, तर आपलं काम आहे विविध बाजू मांडणे. आणि मी सारांश तुमच्या कानावर घालतो, विविध बाजू, त्यानंतर तुमचा असलेला निष्कर्ष. सगळं माझं ऐकल्यावर किंवा आपापला अभ्यास करूनही जर तुमचं अंतिम मत बनलं की नाही, जे लहानपणी आम्ही शिकलो तर आर्यांनीच आक्रमण केलं, त्यांनी इथल्या लोकांना कापून काढलं कारण माझं नाक बसकाय, तेव्हा उत्तर मांडण्याच्या दृष्टीने असेल तर मी जे म्हणलो की त्याच्यामध्ये अभ्यास दिसून यायला पाहिजे.